या सातारकरांनी केलेला आहे प्रचंड मताधिक्याने शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात सभा या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी काय वाटते? अरे बाबा सभा घ्यायचा अधिकार आमच्याकडे 4 आमदार महायुतीचे आहेत आणि 2 ज्या विधानसभा आहेत त्याच्यामध्ये महायुती त्यामुळे पूर्णपणे यावेळेस उदयनराजे प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याची आजचा ट्रेलर आपण बघितलेला आहे. मतदानाच्या यावरून जनतेने ठरवलं प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आणि नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा ठरवलंय की महायुतीला आणि नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचा निर्धार आणि संकल्प केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये काही सर्वेज येत आहेत त्याच्यामध्ये महायुतीला जे मागच्या वेळेस यश मिळालं होतं ते यश आता दिसत नाही. कारण ते मागच्या वेळेस पण त्यांनी तसाच सर्वे दिला होता आणि त्यानंतर प्रत्यक्ष काय झालं ते तुम्हाला माहिती. मागच्या वेळेस पण त्याच सर्वेच्या लोकांनी अंदाज वर्तवला होता आणि प्रत्यक्षात जागा किती आल्या? 42 जागा आपल्या, मला वाटतं 43 जागा महायुतीच्या आल्या. हा इतिहास आहे, हा जुना नवीन इतिहास आहे. साहेब, आपण एक चांगलं धोरण चांगल्या पद्धतीने प्रचार करता, परंतु जे आरोप प्रत्यारोप होते ते सामान्य लोकांना असे आवडत नाहीयेत. आरोप प्रत्यारोप कोण करतंय? ज्यांच्याकडे काय कामधंदा नाहीये. महाविकास आघाडीच्या लोकांकडे काय आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे काय उरलंय का? आम्ही काम करतोय. महायुतीच्या सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये केलेली कामं लोकांसमोर आहेत. शेतकरी आहे, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण वर्ग, ज्येष्ठ सगळ्यांसाठी आम्ही योजना सुरू केल्या. गेल्या अनेक वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही ती 2 वर्षामध्ये महायुती सरकारने केलीत आणि जे 50-60 वर्षामध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ते 10 वर्षामध्ये मोदी सरकारने करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मोदी गॅरंटी जी आपण म्हणतो ती लोक आश्वासन देतात, पाळत नाही, मग नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक. मोदीजींनी असं कधी म्हटलंय? मोदीजींनी आज आपण पाहतोय की पुढचे 5 वर्ष 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आज त्यांचा जाहीरनामा बघा. जाहीरनाम्यामध्ये शेतकरी, गरीब, युवा आणि महिला यांना फोकस केलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे या देशामध्ये मोदीजींची लाट निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे एक जर आपण विचारलं प्रधानमंत्री कोण, मोदीजी तर राहुल गांधी, तर प्रत्येकजण मोदीजी म्हणतो. कारण राहुल गांधी अजून 52-54 वर्ष झाली त्यांना मॅच्युरिटी यायला आहे. काँग्रेसच म्हणतंय 400 पारमध्ये महाराष्ट्र अजूनपर्यंत सक्सेस झालेलं नाही. साहेब, 400 पारमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती असेल? 45 पार आम्ही सांगितलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो की तुम्ही बघा वातावरण आणि हे तुम्ही सर्वे वगैरे ठीक आहे, वरच्यावर सर्वे येत असतात, परंतु जे लोकांमध्ये तळागाळातल्या लोकांमध्ये जी महायुतीच्या बाबतीमध्ये भावना आहे, घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करणार, फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मतदान करणार का फेस टू फेस लोकांना भेटणाऱ्यांना मतदान करणार? आमचं सरकार फील्डवर काम करणार आहे, लोकांशी संवाद साधणार आहे, शेतकऱ्याच्या बांध्यावर जाणार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. किती पैसे दिले आम्ही? 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलेत आम्ही. कधी इतिहासामध्ये एवढे पैसे नव्हते मिळाले. केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000, 1 रुपयात पीक विमा योजना कधी पाहिलं होतं आपण? त्यामुळे याची पोचपावती आम्हाला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार. साहेब, सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली आहे. शक्ती प्रदर्शन असेल किंवा येणाऱ्या मिटिंग असतील, अरे त्यांना निवडणूक आहे, ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु इथे आमचे 4 आमदार आहेत, तगडे आमदार, स्ट्रॉंग आमदार आहेत आणि ते या मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघात जनतेचा प्रतिसाद आज तुम्ही पाहिला. भर उन्हामध्ये किती लोक, हजारो लोक आले आणि ते क्राऊड पाहिलं, लाईव्ह क्राऊड पाहिलेलं आहे आपण. आणि त्यामुळे आज लोकांनी देखील साताऱ्यातलं ठरवलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. कारण मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे, मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत. म्हणून जनता
या साताऱ्याचे उमेदवार आमचे उदयनराजे यांना निवडून देतील. मतदान होणार आहे आणि निश्चितपणे मोदीजींच्या 400 पार मध्ये छत्रपती उदयन महाराज साताऱ्यातून असतील.